रात्र काढायचे बघा मला कळलं का. आता झोपायला नाही भेटत मला. एवढं काम पडलंय ना. डोसक्याला ताण झालाय माझ्या. हा सोपं नाही म्हणजे हाऊस माऊस करणं. काय झालंय माहितीये का, मी कपडे चेंज का केले नाही तर मला व्हिडिओ काढू दिले नाही तर केक कापला फोटो काढले आणि नवऱ्यानं माझ्या संग एक व्हिडिओ नाही काढला. हा का मग उशीर झाला होता. ते बघा ते रिचार्ज करायले कानातला गोळा. आता काय करावा. हा चार्जिंगला लावाय टाइम नाही भेटला. टिचार्ज चालूच आहे ह्याच. हा तर बघा रोजानं लावल्यासारखं केलं नवऱ्यानं. जणू काय माया संग केक खोटा पैसा देऊन त्याला आणलंय केक कापायला. म्हणजे ते बात करून हा तसंच केलं. व केक कापूस तर आणि फोटो काढूस तर एकदम परफेक्ट. आणि बाई सगळं झालं की चला आवरा मग आता सगळा धिंगाणा फुगे मुगे सगळं ते चिल्लम चाटी पडलेली खाली गर्दा मर्दा. त्या गर्द्या मर्द्यात मस्त एक दोन व्हिडिओ काढायचे का नाही. मस्त त्या बघा की मस्त एन्जॉय करायचं. व हा इकडं तिकडं मला लय नाद आहे असं लहान लेकरासारखं नाही की माझ्या संग जमलं त्याला. आज काय झालं होतं ते येण्याजून गेलं होतं. हा कसं आहे रोज कामावून यायचं बाहेर झाडा झुडपायला पाणी वगैरे टाकायचं. काय घरात काम असलं तर काम करायचं आणि आंघोळ करायची तवरकच जेवायला पाहिजे. आंघोळ झाली की जेवायला पाहिजे. जेवलं की लगेच आतरुणात पडत. आतरुणात पडलं झोप लागली ढर भरायला आवाज. आणि आज जराशी तकलीफ झाली. हा पोर आवरिता उशीर झाला पोरायला. ते डेकोरेशन करायला फुगे फागे फुगवायला हे ते हसी मजाक लेकर करीत येत नव. तर थांबा पाण्याचा नळ बंद करून येते. भांडे पडले तर इतके मध्ये घासायचे. आणि मी बी थकून गेले दिवसभर उभीच आहे. पाहुणे रावळे आले पण ते येरवाळीच गेले होते. हा आम्हीच घरीच केक कापला. मग कोण थांबायले तेवढ्या टायमाला. हा नवरा जाऊन बसला कामाला. सुट्टी नाही म्हणले मला आज जाऊ द्या म्हणलं. तर मग हे बघा नुसतं असं मी तर म्हणलं ना तुम्हाला पैसे देऊन आणल्यावरच केलं नवऱ्यानं. माझ्या संग व्हिडिओच नाहीत काढले. मग मी काय केलं झाडून झुडून काढता 2-3 व्हिडिओ काढून ठेवले. हे फेकून देणार आहे बघा कानातलं मी लय का धरले आता. हा टिचार्जच करायला लागलंय. संपला येतं का बसावा ना. तर झाडलोट करता पसारा उचलता 2-3 व्हिडिओ आपले हात फोन हातात धरून आपलं इकडल्या तिकडे इकडे केलं आणि काढले व्हिडिओ. झोपी गेलो. माय गडबडीनं जेवायला नेलं ताटं नेले आणि वाढलं जेवायला आणि जेवायला दिलं. आणि हे बघा जेवण झालं की आतरून टाकून दिलं. आणि मग म्हणलं आता आपण मज्जा करून घ्यायची रात्रभर.
कुणाच्या बापाचं भिव आहे आता? आपण आपल्या घरात आहेत, है का नाही? भांडे कुंडे घासा घासी सगळं चालू आहे आणि घाम किती यायला आहे. आता हे सगळं काम करायचंय आणि डबा बनवायचा आहे. डबा बनवल्याच्या नंतर मस्त गार पाण्यानं आंघोळ करायची आणि मग सन्न झोपायचंय. दिवस फरवू द्यायच्याला. कुणाला बोलायचं नाही, कुणाला मेसेज करायचा नाही, कुणाला फोन करायचा नाही, कुणाला रिप्लाय द्यायचा नाही. झोपून म्हणून तर आता मजा चालली आहे. निम्या रात्रच्याला व्हिडिओ कुणी काढितय का? पण टायमाचा फायदा घ्यायचा कधी बी, बरं का? जसा टाइम बघून बाहेर फायदा घेतात ना लोक, म्हणजे बोलण्यामध्ये जरा इकडे तिकडे झालं व्हिडिओ मध्ये की लगेच कमेंट करणार म्हणजे करणार वाकडी तिकडी. आणि चांगला व्हिडिओ असला त्याला कुत्रवून घेणार. चांगलं तर म्हणायचं सोडून द्या, पण त्याला एक लाईक कुरी द्यायना. अशी गोष्ट झाली. काय सर्प राहिले का? काय राहिले सर्प? काय नाही राहिलं सर्प. आता जुनेच होऊन गेला आम्ही सोशल मीडियावर बी. आता लोकायला सगळी माहिती झाली आमच्याबद्दल, असं लोकायला वाटायलंय. गलतफहमीत आहे. तुम्हाला आमच्याबद्दल आम्ही जे दाखवित आहोत तेवढंच माहित आहे. बाकी किती ओळखीत आहो आम्हाला. राज आता आणायचंय तुमच्या समोर. हाय एक राज, माझ्या स्वतःच राज आहे आणि ते मी तुमच्या समोर आणणार आहे. कुणाला आहे आशा? माझं राज समजून घेण्याची व माय. कमेंट करून सांगा. हाय का हिम्मत? कमेंट करू. थांबा, हिला बोलू द्या आधी. ह्या कानात बोळा घातलाय, त्या बोळ्यातून एकटी रिचार्ज करायली आहे. संपलंय व चार्जिंग संपलं. हे बघा, हे संपलंय, बंद पडलंय ते. मधातून बोलायली आहे. रिचार्ज शिव्या द्यायच्या नाही तर जरा स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे. बदल आता मुद्दे चांगले घेऊन यायचे तर. सगळं चांगलं आहे आपलं, पण मन लहाचर. सगळं चांगलं आहे पण मन लहाचर. ह्या मनीसाठी माय तोंडाला येईन ते बोलले की माय मी. ह्या मनीसाठी तोंडाला येईन ते बोलले, पण मी क्लिअर बी करीते या लोकाय पुढं. दादा भावांनो, कुणाला लुटीत लुबाडीत नाही, कुणाच्या खिशातून काढून घेत नाही, कुणाला ते सुपर चॅट करा म्हणत नाही. लाईव्हला येऊ म्हणते का? माझी जबान, माझी वाणी, माझं थोबाड, माझे विचार मी तेवढं बी करू शकत नाही. ह्या मनीसाठी माझ्या वाणीचा वापर का नाही करू शकत? सांगा बरं कमेंट करून. ते कवा सांगावा तुम्ही तसं? तुम्हाला फक्त दाखवीत फिरायचं या लोकांना फुकट मध्ये. पण आम्ही जे बोलताव ना ते फुकट मध्ये बोलत नाहीत. आणि तुम्ही जे आमच्यासारख्याला बोलताव ना वाईट वक्त, तर तुमचं बोलून घ्यायला आम्ही रिकामे नाही. त्याच्यातली आहे मी बाई ताडेबाज. मला फॉलो करा नाही तर तिकडच जा. मला माझे बोलणे जसे आहेत तसे तुम्हाला पटले तर ऐका, नाही तर सोडून द्या. जी पटती का नाही जातीची चाटायला. मग मी अशी बोलते. निमी रात्र झाली. लोक म्हणते ना काम बाई आरडायली की काय, भूत लागलो का काय की हिला? का नवरा उठून बद मारायला? हो, नवऱ्याचा मार खाते मी, खरंच खाते. ते
ते जुन्या जुन्या विचाराचा आहे हो माझा माणूस, माझा नवरा जुन्या विचाराचा आहे. बोलत बोलतच देतय झक्का राखून. राग येतोय राग. हा आता नुसतं पोरग म्हणलं हसा की जरा पप्पा, माझ्याकडे बघायला वाटार डोळे करून. लय जुन्या काळातला आहे, शानसोक माहिती नाही. तर फक्त माती जाऊस तर काम करायचं रगडून. रगडा कामावर आहे त्याचा. काम काम कामच करतोय. आणि मी ह्या सोशल मीडियावर आले तसं जरा चावट नाही, नवऱ्यापाशीच मी काय करायचं ती करते. लहाचरपणा. हा नवऱ्यापाशी लहाचरपणा करते. पण ते नाही ना जमू देत. लय हा जाऊ द्या मग. ते भांडे घासायचे राहिले की माझी. हा हे कानातला बोळाय काढून ठेवलाय. इथं चालू इथे ह्याला करीते मी काम. तुम्ही बघा मला, मी काम करीते, तुम्ही मला बघा. असं मी काय बांधलंय आणि साडीत कशी दिसायली. बाकीचं काय बघू नका बरं का. बाकीचं बघून काय होणार आहे तुम्हाला. केलाय आज. सगळं किचन भरून टाकले भांडे. हाय नाही तेवढे भांडे केले तर खरकटे. काय सांगावं तुम्हाला. असं वाटायलंय की झोपीतलं उठवा भांडे घासायला लावावे.
कढई घाण करून टाकली खालून वरून सगळी याला नाही एवढं तेल ओतलंय पनीर तळलंय. अहो माय उद्याच्याला निरामाईने भांडे घासले असते हे पण उद्या पाणी जात आहे आमच्या इथं म्हणून पाणी चालू आहे तेवढं सगळं साफसफाई करून घ्यायची आहे. उद्या पाटच पाणी जात आहे पाट म्हणजे आता थोड्या वेळानं जाते पाणी हा म्हणून हे करणं आहे. काय सांगाल तुम्हाला टाक ह्या पण पुरत नाही आम्हाला बाथरूमला न्याला अशी गोष्ट आहे.